हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक किचन ट्रिक. ते म्हणजेच आपल्या घरचा फ्रीज जर आपल्याला वापरायचा असेल तर त्याची क्लिनिंगसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असते. तर त्यासाठी आज मी फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मी सगळ्यात अगोदर फ्रीज साफ करताना फ्रीजमधले सगळे शेल्फ आणि बास्केट काढून घेते. त्यानंतर आपण यामध्ये एक सोल्युशन तयार करू, जेणेकरून हा फ्रीजमधला सगळा ऑइलीपणा, चिकटपणा इझिली निघून जाईल. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडं 1 ग्लास पाणी, 2-3 चम्मच विनेगर आणि 1 चम्मच वॉश लिक्विड टाकून घेते. त्यानंतर हे छान प्रकारे मिक्स करून झाल्यावर यामध्ये एक मायक्रोफायबरचा कापड घेऊन सोल्युशनच्या साहाय्याने सगळ्यात अगोदर हा फ्रीज पुसून घ्यायचा. या सोल्युशनमुळे मला फ्रीज साफ करताना जास्त वेळ लागत नाही आणि इझिली यामधले जे काही डाग असते ते निघून जातात. तर अशा प्रकारे या सोल्युशनच्या साहाय्याने हा फ्रीज मी माझा पटापट साफ करून घेते. माझा फ्रीज थोडा चांगलाच होता, त्याच्यामुळे मी हे साधं सोल्युशन बनवलेलं आहे. जर तुमच्या फ्रीजला काही डाग वगैरे पडले असतील किंवा पिवळेपणाचे डाग पडले असतील तर एका कापडावर बेकिंग सोडा घेऊन त्यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याने छान घासून घ्यायचं. इझिली ते डाग निघून जाते. आता मी फ्रीजचा दरवाजा साफ करून घेते. त्यामुळे जेव्हा हा दरवाजा साफ करते त्याच्या अगोदर मधले जे काही एक ट्रे, बॉटल ट्रे आहे ते सगळे काढून घेते आणि त्यानंतरच याचे चांगल्या फटीमधून क्लिनिंग करून घेते. फ्रीजच्या कोपऱ्याच्या फटीमध्ये सुद्धा खूप घाण साचलेली असते, त्यामुळे ते साफ करणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. आणि यामध्ये जे काही व्हेजिटेबल बास्केट होती आणि जे काही सेल्फ होते ते मी या सोल्युशनने सुद्धा घासून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याला छान प्रकारे पुसून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावर कोणतेच पाण्याचे डाग उमटणार नाही. या सोल्युशनने फ्रीज साफ करून झाल्यावर आपण एका स्पंज वाईपने हा फ्रीज थोडा पाण्याने ओला करून त्याला पिळून घेतल्यावर हा पुन्हा क्लीन करून घे, जेणेकरून याच्यावर सुद्धा कोणतेच डाग उमटत नाही आणि याचा जो सोल्युशनचा वास असतो तो सुद्धा निघून जातो. फ्रीज साफ करताना एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे कॉम्प्रेसरची. त्याला आपण हातसुद्धा लावायचा नसतो, जेणेकरून त्यामधील जे काही कूलिंग फंक्शन असते त्याला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता हा फ्रीज छान पुसून झालेला आहे आणि याच्यावरती जे काही ओले डाग होते ते सुद्धा निघून गेलेले आहे. आता मी यामध्ये सगळे ट्रे फिक्स करून घेते. ट्रे आणि शेल्फसुद्धा एका कापडाने छान स्वच्छ करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये कोणतंही पाणी नसलं पाहिजे. अशा प्रकारे हा फ्रीज इथे पूर्ण क्लिनिंग झालेला आहे. आता मी वरचा बॉक्स साफ करून घेते. जर आपल्या फ्रीजमध्ये कोणताही वास यायला नको यासाठी आपण फ्रीजमध्ये नेहमी एक वाळलेलं लिंबू ठेवायचं, जेणेकरून फ्रीजमधून कधीच कोणताही वास येणार नाही. 1-2 तरी वाळलेले लिंबू यामध्ये ठेवायचे. आता मी हा फ्रीज पूर्ण सेट करून घेते आणि त्यानंतर वरचा बॉक्ससुद्धा साफ करून घेते. फ्रीजरचा बॉक्ससुद्धा साफ करत असताना सेम प्रोसिजरने आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. अगोदर या सोल्युशनने आणि नंतर या स्पंज वाईपने हा पूर्ण पुसून घ्यायचा. त्यामध्ये जे काही पाणी असतात किंवा छोटे छोटे गॅप्स असतात ते आपल्याला एका मिनी ब्रश म्हणजे जो आपला टूथब्रश असतो त्याने पूर्ण क्लीन करून घ्यायचा असतो, जेणेकरून त्यामधून जे काही बारीक बारीक कण साठलेले असतात ते पूर्ण निघून जातात आणि यामध्ये कोणताही कचरा शिल्लक राहत नाही.
हा कचरा काढून झाल्यावर स्पॉनच्या साहाय्याने पूर्ण हा फ्रीझरचा बॉक्स पुसून घ्यायचा। आता हा फ्रीज पूर्ण आतून क्लीन झालेला आहे। तशाच प्रकारे मी बाहेरून सुद्धा पूर्ण पुसून घेते। अशा प्रकारे हा फ्रीज पूर्ण नवीन झालेला आहे। आता असं फील होत आहे की हा फ्रीज माझा पूर्ण नवीन आहे। त्याच्यामुळे माझा हा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही मला नक्कीच कमेंट करा आणि माझ्या अशाच होम ट्रिक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।